नवी मुंबईतील उरण परिसरात शनिवारी 20 वर्षीय यशश्री शिंदे हिचा मृतदेह चाकूच्या अनेक जखमा असलेल्या अवस्थेत आढळून आला होता। 5 दिवस मारेकऱ्यांचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून अटक केली आहे। त्याचा प्रेमाचा प्रस्ताव यशश्रीने फेटाळला होता। हत्येचा तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसा तसे दाऊदने हत्येची योजना कशी आखली आणि जवळपास आठवडाभर पोलिसांना गुंगारा दिल्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। काय आहे नेमकं प्रकरण पाहूया। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। 2019 मध्ये यशश्रीच्या वडिलांच्या तक्रारीवरून दाऊद शेख विरुद्ध पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतरच या गुन्ह्याची सुरुवात झाली। दाऊदला अटक झाली आणि सुमारे 1.5 महिना त्याला तुरुंगात राहावे लागले होते। ब्लॅकमेल करून धमकावणे नंतर सुरू केलं। दाऊदचे यशश्रीवर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करून त्याला कर्नाटकात स्थायिक व्हायचे होते। मात्र यशश्रीने त्याचा प्रेमाचा प्रस्ताव फेटाळल्याने दाऊदचा दबाव कायम होता। जेव्हा जेव्हा यशश्रीने त्याचा नंबर ब्लॉक केला तेव्हा दाऊद त्याचा मित्र मोहसिनचा फोन वापरून तिच्याशी संवाद साधत असे। त्याचा ध्यास इतका वाढला की त्याने तिला खाजगी छायाचित्रे दाखवून तिला ब्लॅकमेल करून भेटण्यासाठी धमकावणे सुरू केलं। दाऊदने 22 जुलै रोजी कर्नाटकात सोडलं आणि 23 रोजी मुंबई गाठलं। दुसऱ्या दिवशी त्याने यशश्रीवर त्याला भेटण्यासाठी दबाव आणला, जो तिने सुरुवातीला नाकारला। 25 जुलै रोजी नैराश्याच्या भरात दाऊदने फेसबुकवर एक खाजगी फोटो टाकला आणि तो फोटो हटवता यावा म्हणून यशश्रीला त्याला भेटण्यास भाग पाडलं। अशी केली भयानक हत्या। हत्येच्या दिवशी बेलापूर येथून कामावरून अर्ध्या दिवसाची रजा घेऊन आलेल्या यशश्रीची आणि दाऊदची जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ भेट झाली। दोघांमध्ये जोरदार वाद झाला। त्यानंतर दाऊदने तिची हत्या केली। जखमी अवस्थेत आढळला होता यशस्वीचा मृतदेह। यशस्वीचा मृतदेह शनिवारी नवी मुंबईतील उरण परिसरातील रेल्वे स्टेशन जवळील झुडपात आढळून आला होता। त्याच्यावर चक्क चाकूने केलेल्या अनेक जखमा होत्या। हत्येनंतरचा गेम प्लॅन। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदने बंगळूर येथून 2 चाकू आणले होते। 25 जुलै रोजी त्याच्या भेटीदरम्यान प्रकरण वाढलं आणि दाऊदने चाकूने यशश्रीची हत्या केली। घाबरलेल्या दाऊदने पळून जाण्यासाठी हताश होऊन त्याने उरणहून ट्रेनने पनवेल गाठलं। ATM मधून पैसे काढले आणि नंतर कर्नाटकाला जाणारी बस पकडली। 2 टॅटूंचा तपास सुरू। यशश्रीच्या शरीरावर दाऊदच्या नावाचे 2 टॅटू सापडले आहेत। यशश्रीने स्वतःच्या इच्छेने टॅटू काढला का? दाऊदने तिचा तसे करायला भाग पाडले का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। गुंगारा आणि पोलिसांनीच केला खेळ खल्लास। मोबाईलमुळे आपण कधीही पोलिसांच्या तावडीत सापडू या भीतीने त्याने फोन बंद करून तो आपल्या आजीकडे कर्नाटकात सोडला। तेथून त्याने पायी प्रवास सुरू केला। पकड टाळण्यासाठी त्याच्या गावाजवळचे डोंगर पार केलं। पकडले जाऊ नये म्हणून एका डोंगरावर चढून उतरून पुढच्या डोंगरावर जाण्याची दाऊदची योजना होती। हत्येच्या 5 दिवसाआधी 20 जुलै रोजी पनवेल न्यायालयाने 2019च्या पोक्सो प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल दाऊद विरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं होतं। नवी मुंबई पोलिसांनी दाऊदच्या कारवायांची माहिती गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली होती। मानवी बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांनी कर्नाटकातील शहापूर जवळील डोंगरावर त्याचा माग काढला। 5 दिवसांच्या सततच्या शोधानंतर 30 जुलैला पहाटे 5च्या सुमारास पोलिसांनी दाऊदला रंगेहात डोंगरातून अटक केली आहे। यशश्री शिंदेच्या मारेकरी दाऊद शेख सध्या तुरुंगात असून त्याला कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत। दरम्यान याचे पडसाद आता महाराष्ट्रासह सोलापुरातही पाहावयास मिळत आहे। अनेक सामाजिक संघटनांनी दाऊदला फाशीची मागणी केली आहे। दरम्यान आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी जाऊन परिवाराला सांत्वन करत अशा घटना थांबवण्यासाठी नागरिकांना चक्क खुले आव्हानच देऊन सोडलं आहे। या प्रकरणावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।